नमस्कार मित्रांनो, खूप दिवसातून आपली एक आज ट्रिप झाली. आपली पार्टनर आहे ती सगळी आणि आज आपण चाललोय उत्तराखंडला. उत्तराखंड फिरायचं आहे आपल्याला. आज आपली टीम आहे आणि अजून एक पार्टनर आपल्याला भेटणार आहे आणि खूप दिवसातून आपण आज आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकतोय, तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पहा. सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही आता पोहोचलोय हरिद्वारला. आता बघूया आपण इथून पुढची जर्नी. हरिद्वार फिरायचं आहे आज आपल्याला पूर्ण दिवस. हरिद्वारला आल्यानंतर आपण हरिद्वारमध्ये 1 डे स्टे केला. तिथे रूम घेऊन आपण एक दिवस राहिलो आणि हरिद्वार फिरला पूर्ण. थोडीशी मजा मस्ती करून आपण पर्सनल गाडी करून नंतर केदारनाथला गेलो. इथूनच आपली असली गंगा चालू होते बघा. आता संध्याकाळी आलोय आपण. अलकनंदा आणि भागीरथी आणि हे नाईट व्ह्यूज. आणि हे आपले गँगस्टर आणि ही आपली गाडी. सकाळच्या 4 वाजलेत आणि आपण पोहोचलोय आता सोनप्रयागला. इथं लॉकर रूम आहे. पाठी बघा, इथं आपलं साहित्य ठेवूया आपण आणि आपण आता केदारनाथला जायचंय. वरती चालायचंय. लॉकर रूम. 4:30 वाजले सकाळचे आणि प्रत्येकाचं तोंड दाखवतो मी. सगळे खुश आहेत वर जाताना. हा बुवा आणि हा आम्ही त्याच्यावरती बरोबर लक्ष द्या सगळ्यांनी. तोंड बघा यांची. आणि हा अजय आणि हा रोहित. हा काय आम्ही डबल टाइम आहे आमचं. आणि हा एक. तर यांची तोंड बघूया आपण नंतर येताना. आणि आपण आता प्रवासाची सुरुवात करतोय. वरती पोचल्यावर तोंड बघू आपण यांची. गौरीकुंड सिटी आहे. इथं आपलं रजिस्ट्रेशन झालं आणि इथून पुढे आता आपण वरती चाललोय. इथून आपण गौरीकुंडवरून थोडं पुढे आल्यावरती ना गाड्या भेटतात बघा इथे. आणि या गाडीनं आपल्याला 5 किलोमीटर वरती सोडतात. पर पर्सन 50 रुपये घेऊन. तर घोड्याची पाग आहे. गौरीकुंड पासून एक 2 ते 3 किलोमीटर चालल्यानंतर ना आपल्याला एंट्रन्स मेन गेट हे आहे आणि इथूनच आपली जर्नी स्टार्ट होते. हे बघा किती मेहनतीचं काम करतोय. थांबलेलो इथे फोटोशूट करायला कारण समोर व्ह्यूज बघा मस्त. अजून 12 किलोमीटर बाकी आहे आपल्याला. इथून खाली आलेलं बघा ती दरड. ज्या वेळेला तेव्हा 2 दिवस झालं ना बंद केलेली यात्रा. इथून आले की घोड्यांची लाईन आहे बघा. असं फिरत 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 वरती जाते.
आणि आपण जाणार आहे शॉर्टकट. चल चल चल. पुढे जो ब्रिज दिसतोय ना डोक्याने दिसत नाही एवढा खास, तो शॉर्टकट आहे. केळीचा रेटच आहे. एक केळ, साधं एक केळ 20 रुपयाला केळ आहे. आणि ती प्लेट आहे ती 60 रुपयाची प्लेट आहे. घोड्यांचा रूट आहे असा फिरत 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 पुढे जाऊन मिळतोय. आणि हा आपल्या चालायचा आहे. आणि आपल्या पार्टनरची तोंडे बघा. मगाशी आता निम्म्यावरती चालू आहे. मगाशी आपला एक पार्टनर खूप हसत होता. हा बघा तुमची बघून इथे कधी येऊ नका. सोपं नाहीये. 5 किलोमीटर चालू आहे असं वाटतं 20 किलोमीटर चालू आहे. मस्त. किंवा आता व्हिडिओ करायला लागला म्हणून तोंड हसरं करतोय. मगाशी म्हणून तोंड हेच. हा बघा निवास कुंभार. तुमचं काय मत आहे? मराठीचं बोल. मराठी ब्लॉग आहे भाई. भाई महाराष्ट्रातून माणसं बघतील तुला. तुझा तोंडाचा क्लिअर घेतो मी. कसं कसं तुला नाही काय चांगलं दिसतंय. मित्रांनो आपण आता खूप थकलोय. आपण घेतलेली केळी. तर केळीचा रेट कसा आहे इथं? एक केळी, एक सिंगल केळी 20 रुपयाला. आपल्या मुंबईत हा बघा बकासूर. बकासूर बघा बकासूर. आमच्या ग्रुपचा बकासूर. चलो चलो. मला कोण आलं? अर्धा अर्धा खातो. हा बघा दानशूर व्यक्तिमत्व. मी चालत नव्हतो. मला वाटत पण नव्हतं मी एवढे लांब वरती केदारनाथला. मी आता किती किलोमीटर आलो आपण आता आलोय 10 किलोमीटर. 10 किलोमीटर. तसं तर मी एक केळं खात 10 किलोमीटर केलं. दोन केळं खाऊन मी आता वर केदारनाथ चढायचा प्रयत्न करतोय. गेल्या थोडी मॅगी खाऊन बघतो. हर हर महादेव. हर हर महादेव. आपण आता चालत चालत तर अर्धा रस्ता क्रॉस केलेला आहे. पण आता इथून पुढेच खरी चढाई चालू होते. छोटी लिंचोली बडी लिंचोली पूर्ण असं फिरत 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 आपल्याला जायचं आहे वरती. पूर्ण तिथं धोके दिसतोय तिकडे. मॅगी खायला आम्ही बसलोय. भाई फुल टूस वैतागलाय आणि आमचं व्हिडिओ बनवतोय. हा बघा त्यांच्या याला कळना पण झाले कुठं झोपतोय काय करतोय. पाणी जगात एक नंबरचं पाणी. हे पाणी प्यायला पुण्य आणि भाग्य लागतं. जे आपल्याला भेटेल केदारनाथ लास्ट. आणि ते समोर दिसतंय तेच केदारनाथ. लाख पैसे कमवा पण इथं यायलाच लागतंय. म्हणजे केदारनाथ धाम. शिवशंभू स्वर्गात बसतात ते हेच बघा. खालून वरती आल्यानंतर बघा लिंबू सरबत 50 रुपये प्रति ग्लास. छोटी लिंचोली बडी लिंचोली आणि पाक सगळ्यांचा पाळणा झालाय. पण फिलिंग टाकात बघा ना किती सुंदर नजारा आहे. हे पूर्ण वरती डोंगराचं टोक पण दिसत नाही बघा. पूर्ण धुके आले वरतून आणि मजबूत डोंगर मोठा आहे. फायनली 6 तासाच्या चढाईनंतर आपण पोहोचलोय आता
पाग्यापाशी घोडे स्टॉप होतात आणि इथून 1-1.5 किलोमीटर आपलं केदारनाथ मंदिर पडतं. भाई एवढं चाललो परंतु मंदिर बघितल्यावर ना की सगळ्यांचा कंटाळा निघून जातो. आपण दाखवू थोड्याच वेळात मंदिर पूर्ण, परंतु लांबून बघा मंदिर दिसतंय. इकडे आजूबाजूला टेंट आहेत भरपूर. हॉटेल खूप महाग असतात, टेंट स्वस्त पडतात आपल्याला. सो आपण जर चीपमध्ये यायचं झालं तर टेंट बघा आणि हॉटेल हवं असलं तर हॉटेल बघा. आम्ही एक टेंट बघतो इथे, पर पर्सन 200 रुपये बोलला. बघूया आता. हा टेंट आहे. ठीक है, घूम के एडजस्ट. ठीक है. पानी वगैरह अंदर नहीं आता भाई. पानी नहीं आएगा ना नीचे से? पानी नहीं आएगा ना? नहीं, पानी नहीं आएगा. बरोबर आरतीच्याच टायमिंगला मी आलो बघा. हर हर महादेव. हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 6. आम्ही सगळी फ्रेश होऊन आता पुन्हा एकदा दर्शन घेऊन थोडी शॉपिंग करून आपण आता जायचं आहे खाली. माझ्या पाठीमागे क्लायमेट बघू शकता तुम्ही. नाही दिसत काय वाटत. 2 दिवसापूर्वी झालेली दुर्घटना बघा. हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं इथं. नहीं, हम बोले वहाँ पे जब हेलिकॉप्टर पड़े 11 बजे पहुंचे थे. उनका दर्शन आज करेंगे कल. आणि हा व्ह्यूज आहे. तब इन लोगों ने बोला कि कल करेंगे. रात में लाइन लगाएंगे 1 बजे, 8-9 बजे. आज तारीख आहे 19 जून, वार आहे गुरुवार. आणि आजचा क्लायमेट बघा केदारनाथचा. मस्त व्ह्यू झालाय, मस्त क्लायमेट चालू आहे. माझ्या पाठी बघू शकता तुम्ही. मस्त व्ह्यूज आहे इकडचा. क्लायमेट बघा आजचा, मस्त व्ह्यूज आहे. एवढ्या पावसाळ्यात सुद्धा बघा, काल पाऊस थोडा पडला पण आज सूर्य निघालाय आपला बाहेर. आणि वातावरण बघा केदारनाथचं. आणि हे आमचे ग्रुप मेंबर्स. मस्त असा व्ह्यूज तयार झालेला आहे. भीमशिला आहे बघा, भीमशिला.